चला बोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते। या जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन व उपोषण करण्यासाठी उपोषणकर्ते या पूनम गेट येथे आंदोलन व उपोषण करत असतात। जिल्हा परिषदेच्या आवारात बरेच दिवसापासून घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे। पूनम गेटला लागून वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा आहे। या मोकळ्या जागेत जिल्ह्यातील व या जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने उभी केली जातात। परंतु 2 महिन्यापासून जिल्हा परिषद आवारातील वाहने उभी करण्याच्या मोकळ्या जागेतील कोपऱ्यात कचरा जमा करून सतत कचरा जाळला जात आहे। तो जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याचा धुराडा उठत असून त्या धुरापासून या पूनम गेट येथे आंदोलन व उपोषण आणि या गेटला लागून छोटे दुकानदार व रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या धुराचा त्रास होत आहे। सध्या कोरोनासारखा महाभयंकर आजार हळूहळू तोंड वर काढत असून या उठणाऱ्या धुरापासून कोणता नवीन आजार उद्भवल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न एका सामाजिक कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे आणि जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ कचरा जाळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि जिल्हा परिषद आवारातील बंद करण्यात आलेला दुसरा गेट चालू करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी पांढरे यांनी सीईओ यांच्याकडे केली आहे। नमस्कार, मी डी पांढरे, प्रजापिता सम्राट अशोक बहुजन सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे। आज गेली अनेक दिवसापासून हे जिल्हा परिषदेचे जे पूनम गेट आहे, जे आज महाराष्ट्रामध्ये आंदोलन गेट म्हणून ओळखलं जातं किंवा कुठं आहे तर आंदोलन गेटला आहे। अख्ख्या सोलापूर शहर जिल्ह्यातून लोक इथं त्यांच्या अडीअडचणी नाही सुटल्या तर त्याच्यासाठी तरी उपोषण करतात, आंदोलन करतात, आमरण उपोषणाला बसतात, धरणे आंदोलन करतात, हे बघायचं आहे। असं असताना गेली अनेक महिन्यापासून इथं कचरा, मला माहिती आहे स्वच्छ ठेवलं पाहिजे, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ झाडलोट झाली पाहिजे, कचरा कुंडी गोळा केली पाहिजे, पण ते कशा पद्धतीनं ते सगळं कचरा कुंडी सगळी गोळा केली पाहिजे, झाडलं पाहिजे, त्याला एखाद्या डस्टबिनमध्ये त्याच्या पोत्यामध्ये भरून ते कचरा कुंडीच्या गाडीत टाकलं पाहिजे। पण तसं न होता रोज अनेक दिवसापासून इथं कचरा कुंडी जाळली जाते आहे। त्याच्यावर मैदानातच पार्किंग आहे, काही गाड्या डिझेलच्या आहेत, पेट्रोलच्या आहेत, लाईटवरच्या सुद्धा आहेत। आणि विशेष म्हणजे इथं जो आंदोलन करायला जो व्यक्ती येतो बसतो त्याच्या घशामध्ये ते धुरकाटीचे बारीक बारीक कण धूर त्याच्या नाकात घशात जात आहे। हे लोक आपला अडीअडचणी सोडवण्यासाठी आंदोलन त्यांचं मागण्या मान्य करण्यासाठी इथं रात्रंदिवस बसतात। त्याच्यामध्ये कमीला भरती काय म्हणून ते धुरकाट सगळं त्यांच्या नाकात तोंडात जात आहे। माझी माननीय सीओ मॅडमला विनंती आहे, हात जोडून मॅडम, की आपण ते ताबडतोब ते धुरकटीचं ते साम्राज्य रोज चालू आहे ते आपण बंद करावं। आपण मॅम एसीमध्ये असतात, आपल्याला बाहेरचं वातावरण माहीत नसतं। आणि विशेष म्हणजे मॅम अनेक दिवसापासून ते मधलं गेट बंद केलेलं आहे। अनेक नागरिकांच्या आमच्या सामाजिक संस्थेकडे तक्रारी येतात, म्हातारे कोतारे असतात, वयोवृद्ध असतात, अशा अनेक लोक येतात की भैया भाऊ हे जरा मधलं गेट काढायला लावा। कारण तुम्हाला एका सहीसाठी एका कागदासाठी त्यांना असं 2 किलोमीटर फिरून इकडे 1 किलो 1.5 किलोमीटर फिरून जावं लागतं, तिकडून नसेल तर इकडून 1-2 किलोमीटर फिरून जावं लागतं। त्यांना दमछाक होतो, त्यांना दम भरतो, गुडघे दुखतात, रस्त्यातच बसतात। तर माझी मॅडमला विनंती आहे, मॅम आपण फक्त एक माणूस जाण्यासाठी तिथलं जर ते गेट खुलं ठेवलं तर आपले फार फार उपकार होतील। आणि माझी विनंती आहे, आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे की असं जे रोज कोण दुर्घट चालू केलं जाळावं लागलं आहे हे ताबडतोब बंद करणं आपण त्यांना आदेश द्यावेत, हीच माझी तुम्हाला विनंती आहे। जय भीम, जय संविधान। मी शिवाजी वावरे, गेले 4 ते 5 महिने झाले आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे। ते चालू असताना इथंच जिल्हा परिषद गेटच्या बाजूलाच कचराकुंडी झालेली आहे आणि तिथं जवळजवळ 4 ते 5 दिवस झालं धूप येते आणि आम्हाला त्याचा श्वासाचा त्रास व्हायला लागलेला आहे। त्यामुळं संबंधित जे कोण जाळ ते लावतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी एवढं। नमस्कार, मी साजिद मकानदार, मौलाना अध्यक्ष। आज या जिल्हा परिषद गेटसमोर मोर्चा गेटपाशी आज एवढे आंदोलन करण्यासाठी लोक या ठिकाणी बसलेले असतात। त्याच्या बाजूस काही अंतरावरच गेटच्या आतमध्ये आज 5 दिवस झालं त्या लोकांना त्रास होते म्हणून ते सांगत आहेत। कारण त्या धूर जो निघतो तो त्यांच्या घशात आल्यामुळं त्यांना त्रास होतो आहे असं आम्हाला पण आज निदर्शनास आलं की त्या ठिकाणी धूर उठलेला आहे।
त्या घोरीला बघून पण आम्हाला पण वाटतं की खरंच त्रास होतो आहे, कारण हे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बसतात. तर हे चुकीची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर त्या गेटच्या आजबाजूला ती पार्किंग आहे. त्या ठिकाणी काही चार्जिंगवरचे गाड्या आहेत, काही पेट्रोल डिझेलच्या गाड्या आहेत. त्या ठिकाणी अकस्मात त्याला जरा जाळ लागली तर खरंच मोठं एक हानिकारक या ठिकाणी घडतं आहे. याच्यावर खरंच महानगर जिल्हा परिषदने लक्ष देऊन त्यांच्यावर तात्काळ बंदी करून लवकरात लवकर हा मार्गी लावावे. नाही जर ऐकल्यास तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.